गोडा मसाला म्हणजे काय की तुमची ब्रीजर. मग जेव्हा सावजी पर्यंत तुम्ही पोचता तेव्हा ते तकीला होतं. आपण खाल्ला होता असं एक नाहीये, 4 खाल्ले. एकदा ना एक काकूंनी अशी थाळी करून आणली होती पूर्ण महाराष्ट्राची आणि त्यांनी बसवलं खाताही थाळी. मला सांगा तुमचे मिस्टर स्वयंपाक करतात? नाही, अजिबात नाही. अच्छा, नाही नाही नाही, अजिबातच नाही. तर ते मला आईच्या हातचं प्रचंड आवडतं आणि साजूक तूप. मधुरा, तू खूप छान कुकर आहेस. ओ बापरे. म्हणजे हे माझ्या आयुष्यातलं मिळालं आतापर्यंतचं वन ऑफ द बेस्ट आणि क्रिएटिव्ह गिफ्ट आहे खरंच. भारताबाहेर जेव्हा राहता ना तेव्हा आपली संस्कृती, त्याचे पदार्थांची ओढ ही जास्त जाणवते. अमेरिकेत गेले होते, सॉफ्टवेअर इंजिनियर नवरा होता, बँकेमध्ये मी जॉब करायचे, तिथले मिक्सर म्हणजे रडतातच आपल्या स्वयंपाकाला 110 वॅट म्हणजे असं असं करावं लागतं. महाराष्ट्रातली खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे. मग आम्ही मिसळबद्दल ऐकलं होतं पण माहिती नव्हतं की काय. मग ते बघितलं आम्ही, मग आम्ही करून बघितलं. मराठी पदार्थ म्हणजे तेलकट आणि खूप तिखट जाळ आणि फार काही व्हरायटी नाही. बरेच नॅशनल लेवलचे जे शेफ आहेत ते कधी मराठी पदार्थांचे रेसिपीज टाकायचे नाही. असं 2-3 महिने एक्सपेरिमेंट केले आणि मग फायनली ती रेसिपी आली 2010 मध्ये की पुरण न वाटतं पुरणपोळी. की कुठे ना कुठे महिलांमध्ये ना कॉन्फिडन्स थोडा कमी पडतो, त्यांना करायचं खूप असतं. जन्मजात आलेलं एक प्रेमाची भावना असते पदार्थ बनवायचा तो दुसऱ्यांना, हे कुठे ना कुठे पुरुषांमध्ये मिसिंग असतं. तरी मी कधीच मान्य करत नाही की पुरुष चांगले करू शकतात. म्हणजे हे सांगतानाही माझ्या अंगावर कायम शहारा येतो की आई कमावली त्याने लॉकडाऊन आणि घरात त्याचे वडील आणि तोच. तर म्हणे स्वयंपाकाची जबाबदारी मग माझ्यावर आली आणि म्हणे मी जेव्हा तुझे व्हिडिओ बघतो ना तेव्हा मला असं वाटतं की माझी आई तिथे शेजारी आहे, माझ्या शेजारी उभी आणि ती मला तो पदार्थ समजावून सांगते आणि मी ते करतोय. सो ही मला अशी आत्तापर्यंतची एक बेस्ट कॉम्बिनेशन